नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील। आता मी इथं 100 रुपयाचं चिकन घेतलेलं, ते व्यवस्थित असं छान असं धुवून घेतलेलं आहे मी आणि त्याचे बोनलेसचे पीसेस मी वेगळे करून घेतलेले आहेत। त्याच्यात मी मिक्स करते अद्रक लसूणची पेस्ट, नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इथं 2 चमचे मी हे टाकून घेतलेलं आहे चिकन 65चा मसाला आणि कलर पण टाकून घ्यायचा। कलर तसा ऑप्शनल आहे, पण कलरमुळे एकदम छान असा रंग येतो त्याला आणि ते एकदम मस्त दिसायला पण छान दिसतं। आणि मी नंतर इथं 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकून घेतलेलं आहे। मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी तर वरून पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे, जे पाणी त्याला सुटलेलं चिकनला त्याच्यातच मी मिक्स करून घेतली, तर बघू शकता तुम्ही। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर याला अर्धा तासभर भिजत म्हणजे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आपण। जेवढा जास्त मॅरिनेट होईल तेवढी जास्त त्याची छान चव येते। आता इथं मॅरिनेट झालेलं आहे, तर आता चिकन आपण फ्राय करून घेऊया। तर इथं मी थोडंसं टाकून तेल अगोदर गरम करून घेतलेलं, थोडंसं टाकून चिकन मी फ्राय करून घेतले। इथं बघू शकता तुम्ही आपलं चिकन अगदी व्यवस्थित असं फ्राय झालं, एकदम मीडियम म्हणजे लो फ्लेम जरी ठेवली तरी चालते, नाहीतर मग जास्त गॅस फ्लेम हाय असेल तर चिकन आतून वरून करपतं आणि आतून भाजलं जात नाही। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।